नमस्कार. आज तुम्ही पीडीसी बँकेने नवीनच लॉन्च झालेले बॉन्ड खरेदी केलेले माहिती मिळते. तुमचं अभिनंदन. तुम्ही किती लाखाचे बॉन्ड घेतले? 5 कोटीचे बॉन्ड घेत आहे. 5 कोटीचे? हो. काय त्यामागचा हेतू काय? व्याजदर चांगला आहे या बॉन्डसाठी आणि लॉंग टर्मसाठी व्याजदर भेटणार आहे आपल्या संस्थेला याचे. आणि इतर संस्थांना काय आवाहन करा? इतर संस्थेने सुद्धा पीडीसी बँकेमध्ये गुंतवणूक करावी. चांगली स्कीम आहे या संस्थेची. संस्थेसाठी व्याजदर चांगलं मिळणार आहे, त्यामुळे लॉंग टर्मसाठी करावे यासाठी. 5 कोटीचे जेव्हा तुम्ही बॉन्ड घेणार आहेत, हो, संस्थेची सर जे ठराव झाला आहे किंवा काय झालं आपली मीटिंग आहे. आपली मीटिंगमध्ये ठराव ठेवलेला आहे. आपण ठराव मंजूर झालेला आहे आपला आणि आपण संस्था करते त्याच्यात लॉंग टाईमसाठी. मॅडम, गुंजावळीच्या मुक्ताई पतसंस्थेने तब्बल 5 कोटीचे बॉन्ड आज खरेदी केलेत. पहिल्याच दिवशी तुमची काय प्रतिक्रिया? अतिशय चांगलं आहे सर. म्हणजे त्यांनी या संधीचा अतिशय पटकन लाभ घेतला आहे. मौक्यावर त्यांनी लाभ घेतला आहे. त्यांची ठेव नक्की सुरक्षित राहील. बँक खूप भक्कम आहे आणि सगळ्यांनी या गोष्टीचा आदर्श घेऊन नक्की इन्व्हेस्टमेंट करावं. नारायणगावच्या सोसायटीने सुद्धा 10 लाखाचे बॉन्ड खरेदी केले. त्यांचं पण अभिनंदन खूप खूप. असं सर्वांनी आदर्शवत आहे त्याप्रमाणे सर्वांनी घ्यावं ही नम्र विनंती करतो. सर्वसामान्य माणूस बॉन्ड घेऊ शकतो सर. 10,000 तर नक्की घ्यावं त्यांनी. त्याला काही मर्यादा नाही, कमीत कमी मिनिमम एक 10,000चं एक याप्रमाणे किती घेऊ शकतो. जास्तीत जास्त किती? हो, किती पण घेऊ शकतो. पण त्याला TDS बॉन्ड घ्यायला आपण कर्ज देतो नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.